तो वर जाऊ द्या, उचलून वर ठेवा तो. हा, भावेश उलवेकर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मी सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच खिडकपाडा संघाचा भावेश उलवेकर. स्टंप घेऊन यायचे. स्टंप द्यायचे आहेत परत. देवत संघ भावेश उलवेकर वेल प्लेड. या अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मयूर वाघमारे यायचंय. 1 रन 7 धावा, 11 चेंडूमध्ये 25 धावा. मॅन ऑफ द मॅच मयूर वाघमारे, फायनलचा मॅन ऑफ द मॅच. चला यायचंय मान्यवर, चला. रवींद्र दादा भोईर, प्रीतम दादा पाटील यायचंय. या दादा भोईर, मयूर वाघमारे, फायनलचा मॅन ऑफ द मॅच. चला या. चला मयूर वाघमारे मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्याचा. या 6 रजनींमध्ये इथे समालोचन करण्याची संधी मिळाली आणि ही संधी माझ्या संघांकडून, माझ्या दोन्ही संघांकडून मला मिळाली. त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि परशुराम पाटील यांचा सन्मान केला जाईल तो स्वीकारतो. हॅलो, मयूर वाघमारे अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 11 चेंडूमध्ये 25 धावा. सुदर्शन दादा यायचं इकडे. आपण आता वैयक्तिक बक्षिसांकडे बोलणार आहोत.
रुपेशजी पाटील आणि प्रकाश दादा यांच्या हस्ते रायझिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ओमकार केणी, हिमांश ग्रिस्टी 11 चिंचपाडा संघाचा अभिनंदन ओमकार। या स्पर्धेमधील लीडिंगला असणारा प्लेयर आहे आणि शिस्तबद्ध प्लेयर म्हणून आपण देतोय रोशन पाटील। प्रणय 11 सहारा शिवकर संघाचा रोशन पाटील, कूलर विथ ट्रॉफी। सहारा शिवकर संघाचा हा उदयनमुख खेळाडू। यानंतर बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट माननीय सरपंच व सदस्य चषक 2025 चा बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जातोय 40+ मास्टर्स खिडूकपाडा संघाचा कैलास पाटील। 3 झेल आणि 2 रनआउट सह आणि पहिल्या 3 मॅच ज्या होत्या त्याचेच सर्व पॉइंट्स आपण काउंट केलेत। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। रेग्युलर प्लेयर्स खेळत असताना बेस्ट फिल्डर हिमांशू इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा रवी दादा आणि प्रीतम दादा यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल। कैलास पाटील बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट। बेस्ट फिल्डर कैलास पाटील, कॉंग्रॅच्युलेशन्स दादा, अप्रतिम खेळ, खूप सुंदर क्षेत्ररक्षण। आणि जेव्हा खिडूकपाडा संघ क्वालिफाय झाला सुपर 6 ला तेव्हा अख्ख्या सीझन मधली सर्वात चांगलं फिल्डिंग झालं आज, अशी प्रतिक्रिया रवी दादांनी पण दिली होती आणि खरंच अप्रतिम फिल्डिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं। बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट ज्यांनी आपल्या गोलंदाजीच्या बळावर सगळ्यांना नतमस्तक व्हायला भाग पाडलं, रायगडचा अभिमान मयूर वाघमारे, कस्तुरी टायगर 11 देवत संघाचा मयूर वाघमारे ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट। 3 सामन्यांमध्ये 3 ओव्हर 16 धावा देत 6 बळी ज्याने मिळवले। मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॉलर साठीची असणारी सायकल आणि ट्रॉफी प्रदान करण्यात येते। बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रुपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टूर्नामेंट 21 चेंडू 3 सामन्यांमध्ये 50 धावा आणि दादागिरी दाखवली मैदानामध्ये दादा ठाकूर, दादा भोईर।
बेस्ट बॅट्समन त्या दिवशीचे सामने ज्यांनी पाहिले असतील, लॉंगेस्ट सिक्स ज्यांच्या बॅट मधून निघाले, प्रकाश दादा यांच्या शुभ हस्ते प्रदान केली जाते ट्रॉफी विथ सायकल. दादा दोन शब्द. दादा मॅन ऑफ दी सिरीज आपण शेवटी देऊ. 6व्या क्रमांकापासून आपण सुरुवात करणार आहोत. 6 नंबर गोज टू हिमांशु ग्रिस्टी 11 चिंचपाडा अंडर 22. बेस्ट सिंगर प्रकाश दादा चौगुले यांच्या माध्यमातून या 6 ट्रॉफ्या प्रदान करण्यात आल्या. षष्टम प्राइज गोज टू नंबर 6वा जातोय हिमांशु ग्रिस्टी 11 चिंचपाडा अंडर 22. रुपये 25,000 आणि भव्य जेडीएम ट्रॉफी. अभिनंदन चिंचपाडा संघाचं. अतिशय सुरेख खेळ करत आजच्या रजनीमध्ये आपण अंतिम 6 मध्ये आणि 6 क्रमांकाचा मानकरी ठरलात. षष्टम प्राइज 5वा क्रमांक आणि 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय चॅलेंजर 40+ बेलवली. उमेशजी मेडेकर, सुनाजी पाटील. उमेशजी मेडेकर यांच्या घरी ट्रॉफी जाणार आहे आपल्या पुत्रासह. सोनाजी पाटील, उमेशजी मेडेकर. 5वा क्रमांक चॅलेंजर 40+ बेलवली. 4था क्रमांक जातोय प्रणय 11 सहारा शिवकर. प्रणय 11 सहारा शिवकर 4th क्रमांक. तिसरा क्रमांक या स्पर्धेतील. 3rd प्राइज गोज टू पप्पन 11 पेठ. बेस्ट सिंगर प्रकाश जी चौगुले यांच्या माध्यमातून या ट्रॉफ्या प्रदान करण्यात आल्या. पप्पन 11 पेठ. पप्पन या खेळाडूने पेठ संघासाठी खूप मोठं योगदान दिलं आणि त्यांच्या नावाने हा संघ खेळतोय आणि त्यांचा सुपुत्र या संघाचं नेतृत्व करतोय. पप्पन 11 पेठ संघ. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी माननीय सरपंच व सदस्य चषक 2025. विजय असो. सेकंड प्राइज गोज टू अटीतटीच्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत जो सामना आला होता, देवत सारख्या बलाढ्य संघाला ही विजयासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन गेला हा 40+ चा संघ.
40+ मास्टर्स खिडूकपाडा संघ ठरतोय या भव्य शृंखलेतील उपविजेता संघ। चला सर्व संघांनी यायचंय। आणि यानंतर स्वप्नातली बाईक पहिला देऊन घेऊया ना। अभिनंदन 40+ मास्टर्स खिडूकपाडा। चला ज्या खाली या। चिंद्रनच्या मैदानावर ज्यांनी आपल्या समर्पित क्रिकेटला 4 चांद लावले ते माजी सरपंच ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे ते नरेशजी पाटील यांनी पुरस्कृत केलेली स्वप्नातली बाईक मॅन ऑफ द सीरीज बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट प्राइज गोज टू man of the tournament रॉबिन पप्पन 11 पेट संघाचा। मॅन ऑफ द सिरीज 3 मॅच मध्ये 3 इनिंग मध्ये 3 ओव्हर 21 रन 2 विकेट 34 बॉल मध्ये 79 धावा 79+10 89 पॉइंट सह मॅन ऑफ द टूर्नामेंट। आणि मॅन ऑफ द टूर्नामेंटची जी ट्रॉफी आहे बाईक इतकीच प्रेशियस असणारी ट्रॉफी माननीय सरपंच माजी सरपंच नरेशभाई पाटील यांच्याकडून पुरस्कृत केलेली ट्रॉफी जी युनिक आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मॅन ऑफ द टूर्नामेंट रॉबिन वेल। चला मी बाजूला। स्वप्नातली पहिली बाईक आणि पहिला नाईटचा नंबर दुग्ध शर्करा योग आणि आपण संवाद साधूया। अंडर 9 प्लेयर अंडर 20 चे आहे आणि
यावरून मी निश्चित इथे नमूद करू शकतो प्रीतम दादा, 9 प्लेयर जर अंडर 20चे असतील तर पुढची 15 वर्ष पेठ संघाचं भविष्य निश्चित उज्ज्वल असणार आहे आणि 40+ झाल्यावर आणखीन 15 वर्ष पेठ संघाचं भविष्य. आणि पप्पन एक महान क्रिकेटर, त्यांच्या नावाने हा संघ खेळतोय. ही खऱ्या अर्थाने श्रद्धांजली म्हणता येईल, ही खऱ्या अर्थाने डेडिकेशन, हे खऱ्या अर्थाने आदर व्यक्त केला जातोय पप्पन दादांना. पप्पन दादाही मनापासून खुश होत असतील आणि त्यांचा चिरंजीव या संघाचं नेतृत्व करतोय. बऱ्याच जणांनी वरून प्रतिक्रिया दिली की सेम ती चाल तशी, तो रुबाब तसाच पप्पन दादांचा मैदानावर पाहायला मिळतच होता. बॉडी लँग्वेज, तब्येत मात्र थोडीशी, आणि येणाऱ्या काळात ती बनेल. मी काही प्रश्न विचारणार आहे रॉबिनला. रॉबिन, स्वप्नातली बाईक, वय किती आहे रॉबिन तुझं? 19 वर्ष. काही दिवसापूर्वी बाईक प्रयास कोळी याला प्रदान करण्यात आली. यंग जनरेशन इथे आपला दबदबा निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. रॉबिन, कोणत्या वर्गात शिकतोयस? मी सेकंड इयरला आहे. BA इकॉनॉमिक्स. सेकंड इयर BA इकॉनॉमिक्स. मी मनापासून तुला तुझ्या भावी शैक्षणिक जीवनासाठी शुभेच्छा देईन. स्वप्नातली पहिली बाईक जिंकल्यानंतरचा जेव्हा नाव अनाऊन्स झालं तेव्हाच्या भावना काय आहेत? खूप आनंद होता, खूप आनंद होता. पप्पा या इथे. कारण हा प्लेअर घडवण्यामध्ये मुळामध्ये वडिलांशिवाय मुलांचं अस्तित्व नसतं. शिकत असताना मुलांना खेळायला पाठवणं आणि पुन्हा त्यांच्यावर संस्कार करणं ही खूप मोठी गोष्ट असते. रॉबिनने स्वप्नातली ही पहिली बाईक जिंकली आहे. तुमची प्रतिक्रिया मला ऐकायची आहे. ओके, मी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देईन. या संपूर्ण प्रवासात, क्रिकेटच्या प्रवासामध्ये आयडल असतं कोणतरी, कोणतरी खूप मोटिवेट करतं. या संपूर्ण गोष्टीचं श्रेय कोणाला देशील? पप्पांना. निश्चित खूप बरं वाटलं, कारण आईवडिलांचे संस्कार आणि त्यांचा आदर ही खरंच आताची गरज आहे. पिढी थोडीशी बिघडत असलेली आपण पाहतोय, मात्र तरी देखील खूप छान कामगिरी केली. या अशाच कामगिरीची तुझ्याकडून पुन्हा पुन्हा अपेक्षा असणार आहे. मी तुला खूप साऱ्या शुभेच्छा या निमित्ताने देईन. आजचा दिवस तू आयुष्यात कधीही विसरणार नाहीस. छत्रपती शिवाजी महाराज मैदान बेलवली आणि बेलवलीतली ही 7व्या पर्वाची माजी सरपंच व सदस्य चषक स्पर्धा तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. कारण पहिली गोष्ट आयुष्यातली ही प्रत्येक वेळेला लक्षात राहते. मग ती पहिली कोणतीही गोष्ट असो, पहिली कोणतीही गोष्ट असो, त्याचे संदर्भ तुझ्या लक्षात आले असतील. कारण आत्ताची पिढी खूप ॲडव्हान्स आहे प्रीतम दादा, आपल्यापेक्षा खूप पुढं आहे. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी तेव्हा कळत नव्हत्या, ज्या खूप लहान वयामध्ये. या संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजक एकदम चांगला होता, अंपायर्स वगैरे चांगला होते, एकदम मस्त वाटला मॅच. चांगला एक्सपिरियन्स भेटला आता खेळून. या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन तुम्ही अप्रतिम खेळ साकारलात. मंगेशदादा पाटील आणि संपूर्ण टीम यांनी केलेलं आयोजन, या आयोजनामध्ये खेळत असताना मॅन ऑफ दी सिरीज मिळाली आहे. अशा अनेक बाईक तुझ्या आयुष्यात येऊन आणि लवकरच त्या बाईक मधला क काढून मागं बसणारीही तुझ्या आयुष्यात येऊ, अशी मनापासून तुला शुभेच्छा देतो. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रॉबिन बेल, मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी. चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट.
माजी सरपंच व सदस्य चषक 2025 40+ मास्टर चॅलेंजर बेलवली व जेडीएम क्रिकेट संघ बेलवली आयोजित या भव्य शृंखलेचा चॅम्पियन संघ ठरतोय कस्तुरी 11 टायगर देवद। च्याच हातात ही ट्रॉफी प्रदान केली जाते आणि या स्पर्धेचं विशेष आहे विनोद दादा वाघमारे यायचं आपण विनोद दादा वाघमारे सिनियर प्लेयर देवत संघाचे आणि मला सांगायला आवर्जून प्रीतम दादा खूप अभिमान वाटतो की ट्रॉफी जी जातीये ती कस्तुरी 11 टायगर देवत संघाला कस्तुरी दीदीच्या नावाने हा संघ खेळला आणि या या जय या या स्पर्धेसाठी 1 मिनिट या स्पर्धेसाठी गावातील शिवराय महिला मंडळाच्या वतीने तब्बल 10,000 रुपयाचं सामान्यतः क्रिकेट बिलोंग्स टू जेंट्स मात्र महिला मंडळाने या स्पर्धेला पुरस्कृत केलं त्यांचेही मनापासून या निमित्ताने धन्यवाद मानेन। कस्तुरी दीदी तुझंही अभिनंदन कारण ट्रॉफी घ्यायला नेहमी जेंट्स इथे असलेले पाहायला मिळतात तुला या स्पर्धेच्या निमित्ताने तुझ्या नावाने संघ खेळला आणि तू ही ट्रॉफी स्वीकारतेस देवत संघाचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन। चॅम्पियन्स कस्तुरी 11 टायगर्स देवत।